2019 मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे। जुन्नर तालुक्यातील राजकारणात मात्र युवा पिढी आपलं भवितव्य आजमावून पाहत आहे। आतापर्यंत जे प्रस्थापित राजकारणी होते ते पर्व बाजूला होत या युवा कारभाऱ्यांनी तालुक्यातील राजकारणाची सूत्र आपल्या हातात घेतल्याचे दिसत आहे। या तीनही युवा कारभाऱ्यांचा एकत्र असलेला फोटो जुन्नर तालुक्यातील राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे। अतुल बेनकेंबाबत जर बोलायचं ठरलं तर मुळातच घरात असणारा प्रदीर्घ राजकीय वारसा व अनुभव त्यांना लाभला। ते स्वतः उच्च शिक्षित असल्याने तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांच्याजवळ आहे। स्वतःच्या कौशल्याने पक्ष संघटन टिकून ते वाढवले देखील आहे। युवकांबद्दल त्यांना विशेष आस्था आहे। युवकांच्या अनेक प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत आले आहेत। युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अनेकदा रोजगार मेळावे देखील भरवले आहेत। माजी आमदार वल्लभशेठ बेनके साहेब हे जरी त्यांचे वडील असले तरी अतुल शेठ यांची वेगळी राजकीय प्रतिमा युवा वर्गामध्ये आहे। विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात स्थिरता आणण्याचे काम ज्या शेरकर कुटुंबाने केलं त्या शेरकर कुटुंबातील तिसरी पिढीतील युवा नेतृत्व म्हणून कारखान्याचे विद्यमान चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्याकडे पाहिले जातात। सुरुवातीच्या काळात माजी खासदार निवृत्ती शेठ उर्फ शेठबाबा यांनी समर्थपणे कारखाना चालवला। पुढे ती धुरा स्वर्गीय सोपान शेठ यांच्यावर आली व आता अगदी तरुण वयात ही जबाबदारी दादांच्या खांद्यावर आली। परंतु दादांनी स्वतः कसब वापरून केवळ कारखाना यशस्वीरित्या चालवला नाही तर त्याला राष्ट्रीय स्तरावरील अनेक पारितोषिके देखील प्राप्त करून दिले आहेत। याचे कारण म्हणजे मुळातच सहकारात राजकारण कधी आणायचं नाही ही दादांची पहिल्यापासून असणारी भूमिका। शांत व संयमी स्वभावामुळे सत्यशील दादांचा तालुक्यात व जिल्ह्यात मोठा मित्र परिवार आहे। त्याची प्रचिती दादांच्या वाढदिवसाला सातत्याने येत असते। गणेश भाऊ कवडे यांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर त्यांना घरामध्ये कोणताही राजकीय वारसा नसताना देखील शिवसेनेसारख्या राजकीय पक्षामध्ये जिल्हा प्रमुख पदापर्यंत त्यांनी मजल मारली व जुन्नरच्या राजकीय पटलावर स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करत असताना अश्वमेघ युवा मंचच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील तरुणांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं। या युवा संघटनेच्या वतीने दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते। त्यामध्ये मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिर, रक्तदान शिबिर, शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत पॅन कार्ड, आधार कार्ड अशा विविध शासकीय दाखले वितरण करणे, मोफत सामुदायिक विवाह सोहळा, भव्य शिवजयंती उत्सव व युवकांकरिता आवश्यक त्या स्वरूपाची मदत करण्यासाठी युवा मंचचे सदस्य तत्पर असतात। अष्टविनायकांपैकी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ओझर ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच म्हणून गणेश भाऊ यांच्या सुविद्य पत्नी सौ अस्मिता वहिनी त्या स्वतः पाहत आहेत। गणेश कवडे हे जरी युवा प्रमुख म्हणून जबाबदारी पाहत असले तरी त्यांचा पुणे जिल्ह्यात व एकूणच महाराष्ट्र राज्यात दांडगा जनसंपर्क आहे। जवळपास सर्वच राजकीय पक्षात त्यांच्या जीवाभावाचा मित्रपरिवार आहे। अगदी अरुण गवळी ते हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर अशा सर्व स्तरातील विविध मान्यवरांसोबत त्यांचे संबंध सर्वश्रुत आहेत। त्यांनी तरुणांना उपलब्ध करून दिलेला रोजगार, उभी केलेली व्यायामशाळा, अश्वमेघ युवा मंच मार्फत तरुणांमध्ये असलेली लोकप्रियतेमुळे आज जुन्नर तालुक्यात शिवसेनेचा विधानसभेसाठी जनसामान्यांचा एक युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। हे सर्व करत असताना घरचा असणारा पारंपरिक मंडप व्यवसायाला त्यांनी बदलत्या काळानुसार आधुनिक रूप दिले व तो व्यवसाय देखील नावारूपाला आणला। पाहायला गेलं तर या तीनही युवा सहकाऱ्यांच्या राजकीय वाटा या वेगळ्या आहेत, परंतु विकासाच्या बाबतीत मात्र हे तीनही युवा सहकारी एकत्र येताना तालुक्याने अनेकदा पाहिले आहेत। भविष्यकाळात सहकाराच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याला एक चांगल्या प्रकारचे राजकारण, समाजकारण पाहायला मिळेल अशी आशा करूया।